मित्र हो नमस्कार. मिरज वैद्यकीय महाविद्यालय येथील 1972च्या तुकडीचा स्नेह मेळावा यावेळी शुक्रवार, शनिवार, रविवार म्हणजेच 26, 27, 28 जानेवारी सन 2024 या सुट्ट्यांच्या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील मित्रांनी आयोजित केलेला होता. यासाठी अक्कलवाडे यांनी सर्वांच्या वतीने मागील स्नेह मेळाव्यात आमंत्रण दिले होतेच. पुण्याहून मी म्हणजे वारुंजीकर, रोटीथोर, एकटपुरे, ओसवाल व इंगळे अशा सवंगड्यांनी 26 तारखेला सकाळी पंढरपूरकडे कूच केले. वाटेत एकटपुरेंचे व्याही व श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीयुत शेंडे यांचेकडे उपहार घेतला. पंढरपूर येथे आपले मित्र मेनकुदळे व त्यांचे मित्र डॉक्टर प्रशांत पिसे यांनी सर्वांचे स्वागत केले व त्यांच्यासोबत आमचे दुपारचे भोजन झाले. गावडे यांनी आम्हा सर्वांना सांगोला येथे नेले. माळी यांनी कृष्णाई संकुलात सर्वांची निवास व्यवस्था केलेली होती. आमच्या पूर्वीच तेथे पावसकर, बडवे, बारसकर, अक्कलवाडे, यजुर्वेदी हे सर्व दाखल झालेले होते. थोड्या वेळानंतर टी.एस. शिंदे आणि पावले हेही दाखल झाले. सायंकाळचा कार्यक्रम माळी यांच्या शेती प्रकल्पावर होता. तेथे जाताच त्यांनी बोरे, पेरू, डाळिंब, पपई, हनुमान फळ, आवळा सरबत या सर्वांचा आम्हाला आस्वाद घडविला. त्यानंतर बागायत प्रकल्पाला फेरफटका मारून तेथील शेती व फळबागा यांची सर्वांनी पाहणी केली. त्यानंतर घरासमोरील अंगणामध्ये सर्वजण गप्पा मारण्यासाठी जमलो. सांगोला येथील सूत गिरणीचे अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मेणकुदेळे यांनी माळी सर व सौ वहिनी यांचा सत्कार केला. अजूनही मेणकुदळे आपल्या सर्व मित्रांना सर म्हणतो. सुरुवातीला मला ज्यावेळेला तो सर म्हणला त्यावेळेला मी थोडा बाजूला सरकलेलो होतो. उत्तरादाखल माळी दाम्पत्याने कराओकेवर सुंदर युगुलगीत म्हणले. रोटीथोर, एकटपुरे, माळी यांच्या गाण्यांनी या स्नेह मेळाव्यात बहार आणली. रात्रीची खानपान भोजन व्यवस्था सुंदर होती. भोजनानंतर निवासस्थळी परतल्यावर तेथेही उशिरा मध्यरात्रीपर्यंत गप्पांचे फड जमले होते. मित्रांबरोबर सर्वजण दिलखुलास बोलून न आलेल्या मित्रांच्या आठवणीही जागवत होते. शनिवार तारीख 27 रोजी सकाळी सर्वजण सूत गिरणी बघण्यास गेलो. वाटेत माळी यांनी उभारलेले शैक्षणिक संकुल व सर्वा असलेली बँक ही पाहिली. सूत गिरणीतील सभादालनात सर्वांचे स्वागत, थोडे मनोगत व नंतर नाश्ता झाला. या प्रचंड परिसरात सांगोल्याचे कर्मयोगी व आमदार गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाला सर्वांनी भेट देऊन श्रद्धांजली वाहिली. सूत गिरणीचे सर्व काम पाहून माहिती घेऊन आम्ही पंढरपूरकडे प्रयाण केले. आपले मित्र माळी यांचे भव्य शेती प्रकल्प, बँक, शिक्षण, सूतगिरणी यांचे काम पाहून सर्वांना आनंद आणि अभिमान वाटला. पंढरपूर येथे फडतरे सामील झाले. सुट्ट्यांमुळे प्रचंड गर्दी असूनही माळी व मेणकुदळे यांच्या अथक प्रयत्नामुळे गाभाऱ्यापर्यंत जाऊन सर्वांना रुक्मिणी व पांडुरंग यांचे दिव्य दर्शनाचा आनंद आणि लाभ घेता आला. विठ्ठल दर्शनानंतर सर्वांनी सोलापूरकडे प्रयाण केले. वाटेत भोजन घेऊन अक्कलवाडे यांच्या माळ्यावर गेलो. त्यांच्या शेजारील मित्राच्या आखीव रेखीव अशा बागायत प्रकल्पाला भेट दिली. या मेळाव्यात बार्शीहून पाटील दाम्पत्य म्हणजे पूर्वाश्रमीच्या निमा शिंदे सामील झाल्या. महिला सभासदांपैकी त्या आल्यामुळे सर्वांना आनंद झाला. येथे हुरडा आस्वाद व अन्य खानपान याची भव्य व्यवस्था डॉक्टर भारती यांनी ठेवलेली होती.
कराओकेवरती व्यावसायिक गायकाने मोहम्मद रफींची सुंदर गाणी सादर केली. यात एकटपुरे रोटीथोर बडवे यांनीही सहभाग घेतला. फडतरेंच्या आग्रहाने पंढरपूरला गाभाऱ्यात किंवा गाभाऱ्याच्या बाहेर म्हणलेल्या एका अभंगाचा काही भाग मी सादर केला. तो या निवेदनाच्या शेवटी मी जोडलेला आहे. रात्रीच्या शाकाहारी व सामिष आहाराची सुंदर व्यवस्था ठेवलेली होती. या दोन्हीही रात्री नुकतीच पौर्णिमा झाल्याने चंद्रप्रकाशात सर्वांनी गप्पा, गाणी, खानपान यासह भेटीचा आनंद लुटला. राहण्याची निवास व्यवस्था या प्रकल्पातच केलेली होती. रविवारी भल्या सकाळी ग्रामदैवत सिद्धनाथ येथे दर्शनास गेलो. पौष महिन्यामुळे गड्ड्याची जत्राही सुरू होती. त्याच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. या दर्शनानंतर दत्तावतार असलेले अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ व गाणगापूर येथील नरसिंह सरस्वती यांच्या दर्शनासाठी आम्ही गेलो. गाणगापूर येथे भीमा अमरजा संगम, पारायण स्थान इत्यादी स्थळांचे दर्शन घेऊन दैव दुर्लभ अशा निर्गुण पादुकांचे रम्य असे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात अक्कलवाडे यांच्या यशोधरा 1 व यशोधरा 2 म्हणजे अनुक्रमे 200 व 300 खाटांच्या रुग्णालयांना भेटी दिल्या. तेथेच दुपारचे भोजन घेतले. 7 मजली रुग्णालयात उपचारांच्या सर्व सोयी आहेत. हे दोन्ही भव्य रुग्णालय प्रकल्प बघितल्यानंतर सर्वांनी निरोप घेतला. सांगोल्यात माळी यांनी सर्वांना मोठी पिशवी भरून अनेक फळे दिलेली होती. मेणकुदेळे यांनी श्री विठ्ठल व रखुमाई यांच्या मूर्ती दिल्या. अक्कलवाडे यांनी बराच खाऊ भेट म्हणून दिलेला होता. अनेकांनी सोलापूरकर मित्रांबद्दल भाषणात गौरवोद्गार काढले. असे स्नेह मेळावे वर्षातून एकदा तरी व्हावेत असा सर्वांचा सूर होता. डॉक्टर श्री व सौ पाटील यांनी बार्शीला येण्याचे निमंत्रण दिले आहे. काही कारणांनी 72च्या तुकडीतील अन्य मित्रांना येणे शक्य झाले नसावे, पण सर्वांच्या आठवणी व त्यावेळच्या अनेक गोष्टींना उजाळा मिळाला. मित्रांच्या अनेक दिवसांनी पडलेल्या गाठी व मनमोकळ्या गप्पा यांनी सर्वांचे ताण कमी होऊन नवीन ऊर्जा मिळाली. या स्नेह मेळाव्याचे मोठे व महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यात सहभाग घेतलेल्या कोणालाही काहीही आर्थिक ताण पडला नाही. या स्नेह मेळाव्यात सांगोला, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी कादरी जाऊन येऊन होता. अनेक मोठे प्रकल्प उभे केलेले आहेत आणि या सर्वांना आपल्या मित्रांनी कौतुकाची थाप दिली. ही अतिशय चांगली गोष्ट होती. आपले सोलापूरचे मित्र माळी, अक्कलवाडे, मेणकुदळे, गावडे, येजुर्वेदी, बारसकर, कादरी, सौ निमा शिंदे आणि अर्थात पूर्वस्थायी रोटीथोर आणि एकटपुरे यांचाही या मेळाव्यात सहभाग आहे. या सर्वांनी व त्यांच्या मित्रमंडळींनी सर्व व्यवस्था चोख ठेवलेली होती. असे स्नेह मेळाव्याचे सादरीकरण पूर्वी कुणी केले आहे किंवा काय हे माझ्या पाहण्यात किंवा ऐकण्यात नाही आहे. हा एक पहिलाच प्रयत्न आहे. याबद्दल आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात. स्नेह मेळाव्यामुळे मिळालेला ताणमुक्त आणि आनंदाचा मोठा ठेवा, ऊर्जा आणि आठवणांची शिदोरी सर्वांना अनेक दिवस पुरेल हे नक्की. पुनश्च असेच भेटूया. धन्यवाद. अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, टाळ घोष कानी येती, ध्यानी विठ्ठलाची मूर्ती, पांडुरंगी नाहले हो,
चंद्रभागा नीर अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. इडा पिडा टळुनी जाती, देहाला या लाभे मुक्ती. नाम रंगी रंगले हो, संतांचे माहेर अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता पायी. सुखालागी आलाया हो, आनंदाचा पूर अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर. चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. धन्यवाद.